Hello student. Today we see these next points of statutory corporation. So this statutory corporation means a statutory corporation is an autonomous corporate body created by the special act of the parliament or state legislate with defined powers, functions and duties. State help statutory corporation by subscribing to its capital. For example of Reserve Bank of India and LIC. So this Reserve Bank of India and LIC the provided for its capital from this government of the state governments. हे जे हा जो पॉईंट्स आहे स्टॅट्यू कॉर्पोरेशन त्याला मराठीमध्ये वैधानिक महामंडळ असं म्हटलं जातं. तर वैधानिक महामंडळ किंवा स्टॅट्यू कॉर्पोरेशन म्हणजेच काय, तर वैधानिक महामंडळ हे जे आहे ती ऑटोनॉमस कॉर्पोरेट बॉडी म्हणजे एक स्वायत्त संस्था असून ती संसदेत किंवा विधिमंडळात काय असते स्वतंत्र एखादा कायदा किंवा कायदा करून ती सहमत केलं जातं. त्याचबरोबर त्याची कार्य आहेत, कर्तव्य आहेत, ते कर्तव्य ही त्यांनी पूर्ण करण्यासाठी ह्या वैधानिक महामंडळाची स्थापना केली जाते. भांडवल हे त्यासाठी लागणारे जे काही भांडवल आहे ते भांडवल हे राज्य सरकारने त्या व्यवसायाला काय केलेलं असं दिलेले असतात. आणि त्याचंच एक्झाम्पल म्हणजेच हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा LIC आहे की यांच्यासाठी लागणारे जे काही भांडवल आहे ते भांडवल हे भारत सरकार म्हणजे राज्य सरकारकडून त्यांना काय केलं तर दिलं जातं. So this next points of the features of statutory corporation. So this first features corporate body. So this statutory corporation is an artificial person created by law and it's an independent legal entity. It is managed by the board of directors constituted by these governments. A corporation has a right to enter into contract and can undertake any kinds of business under its own name. So this first of these features of this statutory corporation. त्यातलं जे पहिलं त्यांचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य पाहायचं. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलं की कॉर्पोरेट बॉडी म्हणजे सामुदायिक संघटना. म्हणजेच काय की वैधानिक महामंडळ ही साहजिकच कायद्याने निर्माण झालेली आहेत. इट इज कॉल्ड द आर्टिफिशियल पर्सन. कायद्याने निर्माण झालेली कृत्रिम व्यक्ती आहे आणि जिला स्वतंत्र असं कायदेशीर अस्तित्व दिलेलं आहे. ऑलरेडी तिची स्थापना करताना आपल्या कायद्याच्या अनुषंगाने तिची स्थापना करावी लागते, त्यामुळे तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व निर्माण झालेलं असतं. त्याचबरोबर सरकारने जे काही नेमून दिले जे काही संचालक मंडळ त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्या संचालक मंडळाद्वारे त्यांचं व्यवस्थापन केलं जातं. या महामंडळांना स्वतःच्या नावाने असे जे काही करार आहे ते करार करता येतात आणि त्याचबरोबर त्यांचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय त्यांना चालवता येतो. या सगळ्याचं जे काही व्यवस्थापन आहे म्हणजे जो कुठला व्यवसाय स्थापन केला जातो त्या व्यवसायाचं हे नियोजन आणि नियंत्रण हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे संचालक मंडळाच्या मार्फत केलं जातं. सो द सेकंड्स ऑफ answerable to the legislate. So this a statutory corporation is answerable to this parliament or state assembly whomsoever creates its. A statutory corporation is answerable to this parliament. Parliament has no right to interface in the working of statutory corporation. It can only discuss policy matters and overall परफॉर्मन्स ऑफ दिस कॉर्पोरेशन्स. सो दिस सेकंड सांगितलेलं आहे की जी ॲन्सरेबल टू दिस लेजिस्लेट मीन्स विधिमंडळाला उत्तरदायी म्हणजे काही विधिमंडळाला त्यांनी काय द्यायचं उत्तरं द्यायची आहेत. वैधानिक महामंडळ ही त्यांची निर्मिती केलेल्या संसदेला किंवा विधिमंडळाला उत्तरदायी असतात. या महामंडळाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा संसदेला कोणताही अधिकार दिलेला नाही. संसद फक्त योजना आणि महामंडळाच्या एकूण कामगिरीवर काय करते चर्चा करत असते. जेव्हा यांचं नियोजन केलं जाईल किंवा कामकाज आहे ते कामकाजामध्ये काही बदल करायचे असतील तर बदल करण्याचा अधिकार हे संसदेला दिलेला नाही. संसद फक्त काय करते काय त्याच्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत पॉलिसी ज्या काय आहे त्या पॉलिसी त्यांचं काही जे परफॉर्मन्स आहे तर त्या संदर्भात त्याचं नियोजन करण्याच्या संदर्भात फक्त संसद त्यांना मदत करत असते. नेक्स्ट नंबर थर्ड, ओन स्टाफिंग सिस्टम.
Own staffing system. So these employees are not government servant, even though the government owns and manage a corporation. Employees of various corporation service balance or uniform pay and benefits by the government. They are recruited, remunerated, and governed as per the rules laid down by this corporation. तिसरं जे सांगितलं की ओन स्टाफिंग सिस्टम, स्वतःची कर्मचारी प्रणाली. तर वैधानिक महामंडळाची जी काही मालकी आणि जे काही व्यवस्थापन आहे ते सरकारचे असते. तरी कर्मचारी हे सरकारी कर्मचारी नसतात. विविध मंडळातील कर्मचाऱ्यांना समान किंवा एकसारखे वेतन किंवा लाभ सरकारकडून दिलं जातं. त्याचबरोबर त्यांची भरती असेल, त्याचबरोबर त्यांचं वेतन असेल आणि व्यवस्था ही महामंडळाने ठरवून दिलेल्या नियमानुसार केली जाते. त्यांची जी काही व्यवस्थापन करत असताना म्हणजे त्यांचा जो काही स्टाफ आहे तो स्टाफ त्याचे रिक्रूट करत असताना किंवा त्यांना त्याचं रेम्युनेशन ठरवत असताना ते गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स दिलेले आहेत त्या रूलनुसारच त्यांचं ते सगळं रिक्रुटमेंट आणि रेम्युनेशन ठरवलं जातं. नेक्स्ट नंबर 4th, financial autonomy. So this a statutory corporation enjoys the financial autonomy or independence. It is not subject to the budget, accounting and audit controls. After getting the prior permission from this government, it can even borrow money within and outside the country. नंबर 4 सांगला फिनान्शियल ऑटोनॉमी म्हणजेच आर्थिक स्वायत्तता. तर आर्थिक स्वायत्तता म्हणजेच काय की वैधानिक जे काही महामंडळ आहेत हे आर्थिक स्वायत्तता किंवा स्वातंत्र्याचा लाभ घेत असतात. वैधानिक महामंडळ हे अंदाजपत्रक, हिशोब, वित्त नियंत्रणाच्या अधीन नाहीत. सरकारची पूर्व परवानगी मिळाल्यावर हे महामंडळ देशातून किंवा देशावरून सुद्धा निधी उभारू शकतात. या म्हणजेच कुठलाही व्यवसाय म्हटलं की त्यांना फायनान्स म्हणजे पैसा असणं आवश्यक आहे, त्याशिवाय तो व्यवसाय करता येत नाही. मग यांच्यासाठी लागणारा जो फायनान्स आहे ते फायनान्स ते देशातून किंवा बाहेरून हे फॉरेन कंट्रीमधून सुद्धा आउटसाईड द कंट्री बाहेरील देशामधून सुद्धा त्यांच्यासाठी लागणारे जे फायनान्स आहे फायनान्स कलेक्ट करू शकतात. त्यामुळे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे कायदेशीर नियंत्रणं त्यांच्यावरती ठेवण्यात आलेली नाही. ते एक इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र असल्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीनं ते त्यांचं जे काय फायनान्स आहे ते फायनान्स कलेक्ट करू शकतात. And last number 5, no political interference. So this no political, a statutory corporation comes into existence by following particular act or state. Therefore, there is no political interference in formation, working and administration of a statutory corporation. All statutory corporations are free from political interference. 5वं जे सांगितलं की राजकीय हस्तक्षेप नाही. म्हणजेच काय, हे विशिष्ट कायदा आणि नियमांचे पालन करून वैधानिक महामंडळ अस्तित्वात येत असल्यामुळे त्यांना प्रशासनात त्याचबरोबर कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप असलेला पाहायला मिळत नाही. सर्व वैधानिक जी काही महामंडळे आहेत ती महामंडळे हे राजकीय हस्तक्षेपापासून काय असतात, मुक्त असतात. कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप त्यांच्यावरती असलेला पाहायला मिळत नाही. म्हणजे त्यांचे ते फॉर्मेशन अँड वर्किंग म्हणजे त्यांची काय जेव्हा आपण स्थापना होते किंवा त्यांचं कामकाज चालू होतं किंवा त्यांचं व्यवस्थापन चालू होतं, या तिन्ही भागांमध्ये फॉर्मेशन, वर्किंग आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय हस्तक्षेप असलेला पाहायला मिळत नाही. असे 5 फीचर्स या स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनचे सांगितलेले आहेत. So this next points of merits of statutory corporation. So this first merits is intuitive and flexibility. Intuitive and flexibility. The operations and management of a statutory corporation is done independently without any government's interference with its own intuitive and flexibility. So या स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनचे मेरिट्स पहा. त्यामध्ये पहिलं मेरिट सांगितलं की इंटिटिव्ह अँड फ्लेक्झिबिलिटी मीन्स पुढाकार आणि लवचिकता. त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे की वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन आणि कार्य हे स्वतंत्रपणे सरकारी हस्तक्षेपाशिवाय स्वतः पुढाकार घेऊन आणि लवचिकतेने केले जाते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती बंधनं नसल्यामुळे त्यांचं व्यवस्थापन हे त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार होत असतं. पहिलं त्यांचं मेरिट सांगितलं की इंटिटिव्ह अँड फ्लेक्झिबिलिटी. Second, administrative autonomy.
A statutory corporation is able to manage its affairs with independence and flexibility. सेकंड सांगितलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी म्हणजे प्रशासकीय स्वायत्तता. आता प्रशासकीय स्वायत्तता म्हणजे काय की वैधानिक जी काही महामंडळ आहे त्यांचं व्यवस्थापन आणि जे काही व्यवहार आहे ते व्यवहार हे स्वतंत्रपणे आणि लवचिकतेने करण्यास ते स्वतः समर्थ असतात. म्हणजे त्यांचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन त्यांचं त्यानेच करायचं आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप ते असत नाही. त्यामुळे ते इंडिपेंडंट आहेत. त्याचबरोबर त्यांचं जे काम आहे ते सुद्धा फ्लेक्झिबल म्हणजे त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीने त्यांना त्यांचं काम करता येतं. नेक्स्ट नंबर थर्ड, क्विक डिसिजन. अ स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन इज रिलेटिव्हली फ्री फ्रॉम रेड टपिझम as there is less file work and less formality to be completed before taking decisions. तिसरं अतिशय महत्त्वाचं त्यांचं मेरिट्स आहे क्विक डिसिजन, त्वरित निर्णय. म्हणजेच काय की वैधानिक जे काय महामंडळ ते लालफितीपासून काही प्रमाणात मुक्त असतात. म्हणजे लालफित रेट ऑफिस म्हणजेच काय की कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती कंट्रोल गव्हर्नमेंट कंट्रोल त्यांच्यावरती असत नाही. त्याच्यामुळे त्याच्यापासून ते मुक्त असतात. त्याचबरोबर कागदोपत्री जी काही कामं आहेत त्याचबरोबर कमी औपचारिकता ते ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे लेस फाईल वर्क लेस फॉर्मॅलिटी याच्यामुळे त्यांना त्यांचं जे काम आहे ते त्यांना त्यांचं काम सहजपणे आणि त्वरित करता येतं. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी सुलभता निर्माण होते. नेक्स्ट नंबर 4, efficient staff. So this efficient staff, the statutory corporation can have their own rules and regulations regarding remuneration and recruitment of employees. It provide better facilities and attractive terms of service to staff to secure efficient working from its staff. चौथं जे सांगितलेलं आहे की कार्यक्षम कर्मचारी. आता कार्यक्षम कर्मचारी जे काय कर्मचाऱ्यांचे जे काही वेतन आहे आणि त्याचबरोबर त्यांची भरती संबंधी वैधानिक महामंडळाचे काय स्वतःचे नियम आणि कायदे घालून दिलेले असतात. त्या नियम आणि कायद्यांना अनुसरून त्यांचं त्या कर्मचाऱ्यांचं वेतन त्याचबरोबर त्यांची काही रिक्रूट आहे त्यांची काही जी भरती आहे ती भरतीसुद्धा त्या कायद्याला अनुसरून त्या नियमांना अनुसरून केली जाते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची जी काही कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी ते चांगल्या सुविधा आणि आकर्षक सेवा प्रदान करण्यासाठी त्यांच्याकडे काय लक्ष दिलं जातं. नेक्स्ट पॉईंट्स ऑफ नंबर 5, प्रोफेशनल मॅनेजमेंट. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टू स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन consist of business experts and the representatives of various groups such as labor, consumers, etc. who are nominated by the governments. पाचवं जे सांगितलेलं आहे की व्यावसायिक व्यवस्थापन. तर वैधानिक महामंडळ हे कुशल तज्ज्ञ व्यावसायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची सरकारद्वारे नामनिर्देशित व्यक्तींची आणि प्रतिनिधींची संचालक मंडळाद्वारे काय होते संचालक मंडळामध्ये नेमणूक केली जाते. म्हणजे कंपनीचे जे काही ह्या कॉर्पोरेशन चे व्यवस्थापन हे बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये अपॉइंटमेंट्स करत असताना या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच त्यांच्यामधूनच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची अपॉइंटमेंट केली जाते. नेक्स्ट अँड लास्ट नंबर 6, easy to raise capital. Easy to raise capital means the such corporations are fully owned by these governments. They can easily raise required capital by floating bonds at a low rate of interest. These bonds are safe. The investors also feels comfortable in सबस्क्रायबिंग सच बॉन्ड्स. नंबर 6 सांगितलं की इझी टू रेज कॅपिटल मीन्स सोपी भांडवल उभारणी. तर वैधानिक महामंडळाची मालकी सरकारकडे असल्यामुळे ते कमी व्याजदराने तरत्या बंधपत्राद्वारे मीन्स फ्लोटिंग बॉन्ड्स याच्याद्वारे आवश्यक असणारे जे काही भांडवल आहे ते भांडवल उभे करू शकतात. म्हणजे त्या कॉर्पोरेशनसाठी लागणारे जे काही कॅपिटल आहे म्हणजे जे भांडवल आहे ते भांडवल हे फ्लोटिंग बॉन्ड्स या म्हणजे त्याला बंधपत्र असं म्हटलं तर ते बंधपत्र म्हणतात. त्याद्वारे त्यांच्यासाठी लागणारे जे काही भांडवल आहे ते भांडवल उभे करू शकतात. हे बंधपत्रे सुरक्षित असल्यामुळे अशा प्रकारची बंधपत्रे घेण्यासाठी गुंतवणूकदार स्वेच्छेने तयार असतात. तर हे म्हणजे हे जे काही बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्सची विक्री करून
त्यालाच त्या बंधपत्रांची विक्री करून हे कॉर्पोरेट बॉडी त्यांच्यासाठी आवश्यक असणारं जे काय भांडवल म्हणजे कॅपिटल आहे ते कॅपिटल जमा करण्याचा प्रयत्न करत असतात. असे एकूण 6 त्याचे मेरिट्स सांगितलेले आहेत. आता मेरिट्स सांगितले तसे त्याचे डिमेरिट्ससुद्धा आहेत. सो दिस डिमेरिट्स ऑफ स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन. सो दिस फर्स्ट ऑफ ऑटोनॉमी ऑन पेपर ओनली. पहिले जे डिमेरिट्स सांगले ऑटोनॉमी ऑन पेपर ओनली. द ऑटोनॉमी अँड फ्लेक्झिबिलिटी ऑफ स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन इज ओनली फॉर नेमसेक. प्रॅक्टिकली मिनिस्टर्स, government officials and political parties often interferes with this working of these corporations. पहिलं जे मोठं डिमेरिट सांगितलेलं की कागदोपत्री स्वायत्तता. म्हणजेच काय की ह्या वैधानिक महामंडळाची जी काय स्वायत्तता आणि लवचिकता फक्त नावापुरतीच असते. व्यावहारिकदृष्ट्या जे काही मंत्री आहेत, त्या सरकारी अधिकारी आहेत व राजकीय पक्ष आहेत ते वारंवार या महामंडळाचे जे काही कामकाज आहे ते कामकाजामध्ये काय करत असतात, हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे हे मोठं डिमेरिट्स ह्या स्टॅट्युटरी कॉर्पोरेशनचं आहे. सेकंड सांगितलं लॅक ऑफ इंटिट्यूज. सो दिस लॅक ऑफ इंटिट्यू, statutory corporation do not have to face any competitions and are not guided by a profit motive. So the employees do not take initiative to increase the profit and reduce loss. The losses of the statutory corporation are made good by these governments. Second demerits आहे लॅक ऑफ एंटिटी. म्हणजेच काय की पुढाकाराचा अभाव. तर वैधानिक महामंडळांना कोणत्याही स्पर्धेला तोंड द्यावे लागत नाही आणि नफा कमवण्याच्या हेतूने कोणतेही कामकाज करावे लागत नाही. त्यामुळे कर्मचारी नफा वाढवण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. वैधानिक महामंडळाची जी काही नुकसान आहे ती नुकसान भरपाई सरकारकडून केली जाते. त्यामुळे कुठलीही अशी मोठी स्पर्धा त्या मोठी स्पर्धेला ह्यांना तोंड द्यावे लागत नसल्यामुळे त्यामुळे त्यांचं जे काही कामकाज आहे ते कामकाज सुलभ आणि सहज त्यांच्याकडून केलं जातं. त्याचबरोबर जे काही नफा तोटा आहे ते नफा तोटा वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी पुढाकार ते घेत नाहीत. म्हणजे नफा वाढलाच पाहिजे, म्हणजे जास्त प्रॉफिट मिळालं पाहिजे किंवा लॉस आपल्याला होता कामा नये, तर इकडे ते लक्ष देत नाहीत. नेक्स्ट नंबर थर्ड रिस्ट्रक्चर. So this structure means the objects and its powers of the statutory corporations are defined by the act and this can be amended only by amending the statute or the act. Amending the act is a time consuming and कॉम्प्लिकेटेड टास्क. तिसरं सांगितलं की रिस्ट्रक्चर्स मीन्स गुंतागुंतीची संरचना. या वैधानिक महामंडळाची काही उद्दिष्ट आणि अधिकार हे कायद्याद्वारे निश्चित केले जातात आणि ते सुधारित तरतुदीनुसार दुरुस्तसुद्धा केले जातात. अधिनियमात सुधारणा करणे हे वेळखाऊ व अत्यंत क्लिष्ट असते. या वैधानिक महामंडळाची जी काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट त्याचबरोबर त्यांचे काही अधिकार ते अधिकार हे कायद्यानुसार ठरवून दिलेले आहेत आणि त्यानुसारच त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर ते बदल केले जातात. नेक्स्ट नंबर 4 क्लासेस amongst interest. The government appoints the board of directors and their work is to manage and operate corporations. As there are many members, it is quite possible that their interest may clash. Because of these reasons, the smooth functioning of this corporation may be hampered. नंबर 4 जे सांगितलेलं आहे क्लासेस अमंगस्ट इंटरेस्ट. तर म्हणजेच काय की लाभावरून जे काही संघर्ष निर्माण होतात ते संघर्ष. तर वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन आणि कामकाज करणारी संचालक मंडळाची आधी नेमणूक केली जाते. एकापेक्षा जास्त संचालक असल्यामुळे त्यांच्यामध्ये लाभावरून संघर्ष होण्याची शक्यता असते. या कारणाने सुलभ कामकाजामध्ये अडथळा निर्माण होतो. तर आधी सुरुवातीच आपण पाहिलं की यांची जे काही कामकाज आहे ते कामकाज हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे संचालक मंडळ त्या संचालक मंडळाद्वारे केले जातात आणि या कॉर्पोरेट बॉडीमध्ये एकापेक्षा जास्त संचालकांची नेमणूक केली जाते. मग त्या एकापेक्षा जास्त बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे संचालक असल्यामुळं त्यांच्यामध्येच या इंटरेस्टवरून म्हणजे काय जो काय त्यांना मिळणारा जो काही लाभ आहे त्या लाभावरून त्यांच्यामध्येच वाद होण्याची शक्यता असते. अँड लास्ट नंबर 5 अनफेअर प्रॅक्टिस. द गव्हर्निंग बोर्ड ऑफ स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन मे इन्क्लुडिंग
In unfair practice, it may charge an unduly high price to cover up inefficiency. सो दिस नंबर 5 सांगितलं आहे की अनफेअर प्रॅक्टिस म्हणजे अयोग्य व्यवहार. आता अयोग्य व्यवहार मीन्स काय की प्रशासकीय जे काही मंडळ आहे ते मंडळ अयोग्य व्यवहारामध्ये अडकलेले असण्याची शक्यता असते. वैधानिक महामंडळाचे प्रशासकीय मंडळ स्वतःची अकार्यक्षमता भरून काढण्यासाठी वस्तूंच्या अनावश्यक जास्त किमती आकारून अयोग्य व्यवहार करतात. इंडल्क इन अनफेअर प्रॅक्टिस इट मे चार्ज अँड अनड्युली हाय प्राईस टू ओव्हर अप इनइफिशियन्सी. बऱ्याच वेळा काय होतं की अनावश्यक त्या वस्तूंच्या प्राईस काय करतात वाढून ठेवतात आणि जास्त किमतीला त्या वस्तू विकून त्यातून काय करतात असं जास्त पैसे काढण्याचे ते प्रकार या कॉर्पोरेट बॉडीमध्ये पाहायला मिळतात. आणि हा एक म्हणजे अयोग्य व्यवहार म्हणजे अनफेअर प्रॅक्टिस इथे तो आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचे एकूण 5 त्यांचे काही डिमेरिट सांगितलेले आहेत. थँक्यू.